नमस्कार मंडळी. लँग्वेज टॉक्सच्या आणखी एका नवीन भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. भाषा, साहित्य आणि कथा जिवंत करणाऱ्या, प्रवास उलगडणाऱ्या या मंचावर आज आपण एका विशेष पाहुण्याशी संवाद साधणार आहोत. आज आपल्या बरोबर आहेत पुण्याचे पुरस्कार प्राप्त लेखक श्री विकास प्रकाश जोशी. त्यांच्या पहिल्याच कादंबरीला म्हणजे माय नेम इज सिनेमन या कादंबरीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. या कादंबरीचे अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले आणि तिचं नाट्य रूपांतरही झालं आहे. लवकरच ही कथा रुपेरी पडद्यावरही झळकणार आहे. पत्रकार, स्तंभलेखक, संपादक आणि संवाद तज्ञ अशा विविध भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. प्रतिष्ठित साहित्य स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या कथा, निबंध आणि लेख यांचे 20हून अधिक भाषांमध्ये भाषांतर झाले असून जगभरातील वाचकांपर्यंत त्यांचं लेखन पोहोचलं आहे. देशभरातील विविध साहित्य महोत्सवांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्याचबरोबर शाळांमध्ये कथाकथन सत्र, विद्यार्थ्यांबरोबर लेखक भेटी आयोजित करून नव्या पिढीला वाचनाची आणि साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी ते सतत कार्यरत असतात. आज आपण त्यांच्या लेखन प्रवासाविषयी, बालसाहित्याच्या विश्वाविषयी आणि मुलांसाठी लेखन करण्यामागील प्रेरणेविषयी जाणून घेऊया. नमस्कार विकास. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवातीलाच एक प्रश्न मला विचारावासा वाटतो की लेखन हा केवळ एक छंद नसून आपलं ध्येय आहे. तर याची जाणीव प्रथम कधी झाली? थँक्यू ललिताजी या इंटरव्ह्यू साठी आणि मी आभार व्यक्त करू इच्छितो. तुम्ही एक साहित्य प्रेमी आहात आणि भाषा प्रेमी आहात आणि तिन्ही भाषावरती तुमचा पकड आहे. त्यामुळे लँग्वेज अँड लिटरेचर चे प्रेम असे कमी लोक असतात आणि आज माझं तुम्ही इंटरव्ह्यू करतायत त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि आता टू आन्सर युअर क्वेश्चन, लहानपणापासून मला जाणवलं दॅट लिटरेचर रायटिंग हा माझ्या आयडेंटिटीचा एक पार्ट आहे, एक भागच आहे आणि मला ते करायचं आहे. म्हणजे मी हॉबीशिवाय नाही म्हणणार. रायटिंग इज द वे आय अंडरस्टँड. म्हणजे जग जे कसं आहे, जे काय आहे ते माझे स्टोरीज होऊन ते मी समजायला प्रयत्न करतो असं मी समजतो. आणि दॅट्स वाय आय वुड से की इफ यू आस्क मी की कधी मला जाणवलं, आय वुड से जेव्हा मी कॉन्शियसनेस मध्ये आलो, मे बी एज 4-5 तेव्हापासून. सुरुवात कशी झाली ते थोडंसं सांगा. लेखनाची सुरुवात स्टार्टेड खूप आधी. ऍक्च्युली माझे वडील आणि आई अनेकदा वर्ल्ड बुक फेअर दिल्ली हे दर जानेवारी मध्ये खूप मोठा पुस्तक मेळा असतात. आता सुद्धा होत आहे, इनफॅक्ट पुढच्या वर्षी होईल. आणि त्याच्यामध्ये ते अनेक पुस्तक घ्यायचे आणि छोटे छोटे पुस्तक, फोक टेल्स वेगवेगळ्या देशाचे, आणि मला ते द्यायचे. आणि मग ते मी वाचून मी बोर झालो. तर मला एकदा असं वाटलं की आपण आपलं स्टोरीज लिहायला पाहिजे. आणि मग मी काय करायचो, मी एका पेज घ्यायचो आणि मग मी ते कॉपी करायचो हुबेहूब आणि मग एका पेजवर. आणि मग मी प्रयत्न करायचो की ओके, जर कॅरेक्टरचं नाव थोडं बदललं, जर इव्हेंट्स थोडेसे बदलले. फॉर एक्झाम्पल रशियन फोकटेल आहे, आयवन डिड दिस, किंवा जर्मन फोकटेल आहे, श्नायडर काहीतरी मिस्टर श्नायडरनी हे केलं. ओके, श्नायडरच्या ऐवजी मिस्टर जोशी टाकू का, मिस्टर शर्मा टाकू, देन लेट्स सी. असं करत 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 माझी स्टोरी झाली. हे खूपच छान आहे, इंटरेस्टिंग आहे. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे घरातून मला वाटतं तुम्हाला वाचनाचा संपन्न वारसा मिळालेला आहे आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झालेला असेल, नाही का? पण लेखन करायचं तुम्ही ठरवलं तेव्हा मुलांसाठी लेखन करायचं ही प्रेरणा कुठून मिळाली? खरं अर्थाने मुलांसाठी लेखन करणं फार चॅलेंजिंग आहे, फार अवघड आहे. एस्पेशली भारतासारख्या कॉन्टेक्स्ट मध्ये अजून एक चॅलेंज आहे. पण मला असं वाटलं की मला माहिती आहे की चॅलेंजेस खूप आहेत, पण मुलांसाठी लिहिणं म्हणजे जे एक मजा असते किंवा एक उत्साह असते, जॉय एक असते, त्याच्यासारखं काहीच नाही. की म्हणजे तुम्ही उडी मारू शकता, तुम्ही हवेमध्ये जाऊ शकता, तुम्ही काही करू शकता. एक कॅनव्हास आहे. अडल्ट जसं जसं आपण मोठं होतो तसं तसं आपलं इमॅजिनेशन थोडं वीक होतं, कच्चं होतं. पण मुलांचं इमॅजिनेशन खूप
छान असतं. आणि त्यामुळे मला जेव्हा लिहिताना असं वाटतं की आपण एका वेगळ्या जगामध्ये गेलो. असं म्हणतात की प्रौढांसाठी लिहिण्यापेक्षा मुलांसाठी लिहिणं खूप अवघड असतं. त्याचा उल्लेख तुम्ही आता केलास, तर त्याबद्दल थोडंसं अजून सांग. मुलांसाठी लिहिणं अवघड असतं. आय वुड से दोन तीन गोष्टी आहेत. दोन गोष्टी. एक म्हणजे मुलं हे टार्गेट कन्झ्युमर्स अनफॉर्च्युनेटली नसतं. पेरेंट्स ठरवतात की पुस्तक घ्यायचं आणि भारतासारख्या देशामध्ये अशा अनेक पेरेंट्स आहेत की आता सुद्धा साहित्य वाचायचं किंवा साहित्य वाचन करणं हे त्यांना थोडंसं असं डिस्ट्रॅक्शन वाटतं किंवा शिक्षणावरतीच तुम्ही फोकस करा. आय वुड से महाराष्ट्रीयन, बेंगॉली आणि काही प्रमाणात साऊथ इंडियन फॅमिलीज मध्ये थोडंफार वेगळं आहे. पण तिथे सुद्धा हे ऍटिट्यूड नाहीच आहे असं अजिबात नाही आहे काही फॅमिलीज मध्ये. आणि दुसरं मेजर चॅलेंज मध्ये मुलांसाठी लिहिणं हा एक खूप मोठा रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण शेवटी काय, तुम्हाला जर कटू सत्य दाखवायचं असेल, किती कटू सत्य दाखवायचं, जर तुम्हाला असं एकदम काहीतरी असं डार्क दाखवायचं असेल, मग किती डार्क दाखवायचं. कारण शेवटी काय, मुलांचं मन हे एकदम सेन्सिटिव्ह असतं आणि जोखीम असतं. आणि मग जे तुम्ही म्हणता की तुमचे फ्रेजेस आहेत, मग त्यांच्या ह्याच्यावरती डोक्यामध्ये राहतं ते. त्यामुळे आय वुड से दॅट रायटिंग फॉर चिल्ड्रन हा एक रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आहे. इट्स अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. नक्कीच केवढं जबाबदारीचं काम आहे, कारण एक अख्खी पिढी आपलं वाचणार असते. तुमच्या कथांमध्ये मानवी म्हणजे मानसशास्त्र, मानवी नातेसंबंध किंवा समाजातील गुंतागुंत असे अनेक पैलू तुम्ही प्रभावीपणे म्हणता. तर याविषयी थोडंसं सविस्तर सांगा. सो एक खूप छान प्रश्न आहे लताजी. मला असं वाटतं नेहमी की मुलांसाठी लिहिणं मध्ये सर्वात मोठा तुम्ही म्हणू शकता की हा एक अडचण सुद्धा आहे, पण ह्याच्यामध्ये एक ऍडव्हेंचर सुद्धा आहे, जॉय सुद्धा आहे. की जे काय आहे समाजामध्ये, जे काय आहे ते इनडायरेक्टली दाखवायचं, पण असं दाखवायचं की अडल्ट रीडरला एका डीपर लेवलवर ते स्टोरी कळतं आणि एका यंगर रीडर, एक तरुण वाचकाला असं वाटतं की हा तर फक्त स्टोरी आहे. म्हणजे थोडा मोठा रीडर असेल, तो स्वतःच तोच लेखक का तोच वाचक रादर 6वी मध्ये, 8वी मध्ये, 10वी मध्ये किंवा मी पुढे 12वी मध्ये परत जेव्हा तो मागे वळून तो पुस्तक वाचतो, मग त्याला असं अनेकदा वाटतं की ओके, मी बदललो. ऍक्च्युली पुस्तक तर तेच राहतं, पण मी बदललो. सो दॅट इज वेअर आय फील हा एक सर्वात मोठा अडचण आहे, पण आय थिंक हा सर्वात गुण सुद्धा आहे. बरोबर आहे. म्हणजे ते एक आव्हान आहे तुम्हा लेखकांसाठी, नाही का. आता हे सगळे पैलू तुम्ही दाखवतात तुमच्या गोष्टींमधनं, पण विज्ञान कथा हे सुद्धा मला वाटतं तुमचं वैशिष्ट्य आहे. तर त्याबद्दल म्हणजे हा विषय मला खूप रंजक वाटतो आणि मुलांसाठी तर खूपच हा छान विषय आहे. तर त्याविषयी तुम्ही अधिक काय सांगाल? विज्ञान कथा, सायन्स फिक्शन हे भारतामध्ये विशेषतः मुलांसाठी जितकं पाहिजे तितकं नाहीये माझ्या मतामध्ये. आणि मराठी, बेंगॉलीमध्ये थोडंफार आहे, पण तिथे सुद्धा म्हणजे आधीच जे आहे ते आहे, म्हणजे आता नवीन फार कमी झालंय. तर मला असं वाटतं दॅट माझ्या जे येणार आहे मे बी पुढच्या महिन्यामध्ये गणपती आयडल थेफ्ट किंवा गणपती आयडल मिस्ट्री, तर ते 1972-73चं पुणं, त्याच्यामध्ये जेव्हा संग्रहालयामध्ये किंवा म्युझियम मध्ये चोरी होते तेव्हा काय होतं, आणि मग हे जी मुलं आहेत जे सध्याच्या पुण्यामध्ये राहतात ते कसं जातात त्या 1973च्या पुण्यामध्ये. आणि तुम्हाला आठवत असेल की ते जे फेमस आपले जोशी अभ्यंकर जेव्हा मर्डर झाले, तर त्याचं थोडस इन्स्पिरेशन घेऊन तर तसं मी. अरे वा, म्हणजे याच्यात टाइम ट्रॅव्हल असं आहे. टाइम ट्रॅव्हल सुद्धा आहे आणि इथे एक इतिहास आणि गणित, बिकॉज जे मुलं, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलगा रिषभ आणि मुलगी रिद्धिमा. रिद्धिमा नेहमी म्हणते इतिहास सारखं कुठलाही विषय नाहीये, कारण ते आपल्याबद्दल आहे. आणि गणित तर काय 4ab 2ab प्लस
2ab स्क्वेअर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ठीक आहे, काय काय करणार तुम्ही? साईड अँगल अँगल, ठीक आहे, साईड अँगल अँगल, पुढे काय? माझे वडील म्हणायचे पुढे काय? पण ऋषभ नेहमी म्हणतो दॅट गणित ह्याच्यावरती पूर्ण जगच चालतं, गणित शिवाय जगच नाहीये. तर मग त्यांचं फ्रेंडली असं आर्ग्युमेंट असतं. आणि मग त्यांनी जेव्हा त्याला संधी मिळतं इतिहासामध्ये जायचं, तेव्हा मग त्याचा ऍटिट्यूड कसं बदलेल, तिचं ऍटिट्यूड कसं बदलतं हे पुस्तकामध्ये दिलं. करेक्ट. इनफॅक्ट ऍज अ ऑथर मी अनेकदा लिटररी सेशन शाळेमध्ये करतो, आणि तुमचं स्वतः खूप वर्षापासून एक्सपिरियन्स आहे इन अकॅडमिक्स. तुम्ही पाहिलं असेल की 2 विषय आय हेट, हा विषय मला सर्वात माझं नापसंती आहे, आयदर गणित किंवा इतिहास. बरोबर. हे तुम्ही खूप चांगलं करताय. मग आता विषय निघालाच आहे तर विचारते की तुम्ही शाळांमध्ये जाऊन मुलांशी बोलता, लेखन प्रक्रियेबद्दल बोलता, तर हे खूप मला महत्वाचं वाटतं, कारण त्या वयात त्यांना जर कोणी प्रेरणा दिली तर ते पुढे जाऊन चांगले उत्तम लेखकही बनू शकतील, किंवा निदान वाचनामध्ये त्यांना रस उत्पन्न होईल. तर हे तुम्ही कसं करता ते आम्हाला सांगा. मुळात मी काय प्रयत्न करतो की जिथे कुठल्या स्कूलमध्ये मला जायचं असेल, मी थोडंसं त्या शाळेला समजायला प्रयत्न करतो की स्कूलचं लेवल काय आहे, त्यांचं इंग्लिश प्रभुत्व काय आहे, आणि त्यांचे इकॉनॉमिक लेवल काय आहे, कारण त्या हिशोबाने थोडं थोडं बदलावं लागतं. आणि मग मी काय करतो, मी एक गोष्ट मी पाहिलं होतं जी की मुलं असतात, एका किती ठीक आहे श्रीमंत असेल हे असेल, पण एका वयाची मुलं असतात शेवटी. सो व्हॉट आय ट्राय टू डू इज आय ट्राय टू मेक इट फन. कारण एक गोष्ट मला जाणवलं की फक्त असं म्हणून यू शुड रीड ते तर सारखेच टीचर्स म्हणत असतात, मग ते काय त्यांच्या डोक्यावर जात नाही, बिकॉज दे फील इज बोरिंग. सो मी प्रयत्न करतो टू परफॉर्म इट एज मच एज आय कॅन, नॉट जस्ट टू रीड, पूर्ण परफॉर्म, स्टोरी टेलिंग. तुमचं साहित्य अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेलं आहे. आपली मूळ कथा आपल्या भाषेच्या पलीकडे जाऊन जगभरात पोहोचली आहे, तर कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे मला असं वाटतं की त्या जे म्हणतात की गोष्टी युनिव्हर्सल आहेत, स्टोरीज ट्रान्सेंड कल्चर. मला नेहमीच वाटतं, कारण मलाच ऍक्च्युली आश्चर्य वाटलं की कानडी, तमिळ, उर्दू, आसामीज, आता ओडिया मराठीमध्ये येत आहे. मराठीमध्ये ठीक आहे, ते तर महाराष्ट्रामध्येच आहे, पुणे, त्यामुळे मराठीमध्ये येणं इतकं काय हे नाहीये. पण दुसऱ्या भाषामध्ये मला हे वाटलं, पण मला नंतर जाणवलं दॅट भारतामध्ये बऱ्यापैकी आपली संस्कृती आता इतकं मिळतं जुळतं की एका प्रांताच्या गोष्टी दुसऱ्या प्रांतामध्ये जातात. लेखन प्रक्रियेतून कोणता टप्पा तुम्हाला सर्वाधिक आनंद देतो? म्हणजे हा एक प्रश्न आहे, आणि त्याच्यातच दुसरा प्रश्न म्हणजे सर्वात जास्त आव्हान कशात वाटतं? हा जे अवघड प्रश्न आहे, पण ठीक आहे, चांगला आहे. इंटरव्ह्यूअर शुड आस्क यू क्वेश्चन जे थोडा तुम्हाला डोकं चालायला पाहिजे ना, फक्त असं सहजपणे उत्तर दिलं तरी मग काय मजा आहे. आय वुड से ना की सर्वात मजा मला कुठे येतं, अनेकदा तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे तुम्ही स्वतःच लिहिता, यू हॅव युअरसेल्फ बीन ट्रान्सलेशन. हा एक आय वुड से ट्रान्सलेटर इज अ रायटर. मी नेहमी म्हणतो की ट्रान्सलेटर इज अ रायटर, आणि तुम्ही अनेक, सो यू आर रायटर. तर आय वुड से की जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये एक आयडिया येतं, एक सीन असेल, काय कॉन्व्हर्सेशन असेल, काय एक चित्र असेल, तर ते फक्त एक चित्र असतं, त्याचं मागे पुढे अनेकदा नसतं. तर ते जे त्याला काय म्हणतात, एक पूर्ण रूप द्यायचं, एस्पेशली इन द बिगिनिंग, तेव्हा एक मजा येते. बिकॉज म्हणजे असं आहे की रस्त्यावरती तुम्ही जात आहात, सकाळ सकाळी रस्ता मोकळा आहे, कितीच जोरात चालवा, हा एक सर्वात मजेशीर आहे. कारण मग तुमच्या हात असं यू फील लाईक यू आर ब्रह्मा, गॉड ऑफ क्रिएशन. हा एक सर्वात मजेशीर आहे. आणि सर्वात अवघड आय वुड से एकदा हे पूर्ण ड्राफ्ट झाला, आफ्टर फ्यू डेज तुम्हाला कळतं की याच्यामध्ये आता खूप काम करावं लागेल, त्याच्यामध्ये थोडे ना, कारण एक फर्स्ट ड्राफ्ट च्या नंतर मग सेकंड ड्राफ्ट,
सेकंड ड्राफ्ट आणि थर्ड ड्राफ्ट मध्ये ऍक्च्युली ते स्टोरी होतं, फ्रँकली स्पीकिंग. अच्छा. आणि आणि सर्वात लेखकाला का वाईट वाटलं, आय फील, अँड आता अनेक लेखकांपासून मला जाणवलं की हम्म. जे तुम्ही फर्स्ट ड्राफ्ट मध्ये लिहिता अनेकदा ते फायनल मध्ये येत नाही. अनेक गोष्टी ते कापले जातात. म्हणजे तुम्हाला खूप वाईट वाटतं, तुम्ही पब्लिशर्सना सांगता की आय हॅव रिटन दिस अँड इट्स व्हेरी पर्सनल, बट दे विल टेल यू की नाही, स्टोरीमध्ये ते बसतच नाहीये. बिकॉज त्यांना काय 100 पुस्तकं आहेत, यू आर जस्ट वन ऑफ देम, दॅट्स ऑल, यु नो. सो ते थोडंसं दॅट आय वुड से इज व्हेरी चॅलेंजिंग, की तुम्ही इतकं प्रेमनी लिहिलंय पण ऍक्च्युली ते बसत नाही. दॅट्स इट्स ॲज सिम्पल एज. बरोबर. भारतभर तुम्ही अनेक साहित्य महोत्सवांमध्ये सहभागी होता, सक्रिय सहभाग असतो तुमचा. तर हा अनुभव कसा असतो, हा एक प्रश्न. अजून एक प्रश्न असा आहे की साहित्य महोत्सवांचं महत्व तुम्ही कसं अधोरेखित करा? साहित्य महोत्सव मध्ये संधी होणं इज आय वुड से ड्रीम कम ट्रू. जे स्वप्नात आहे, म्हणजे लहानपणी माझं एक स्वप्न होतं की मी स्टेजवरती माझ्या पुस्तकाबद्दल मी बोलणार आहे. तर अनेक वर्ष ते स्वप्नच राहिलं आणि मला एका पॉइंट ऑफ टाइम मध्ये मला असं वाटतं की स्वप्नच राहणार, म्हणजे माझ्या शेवटच्या श्वासपर्यंत. पण मग पॅन्डेमिक मध्ये काही गोष्टीमुळे मी ते थोडं प्रयत्न केला पुस्तक लिहायला. सो एक म्हणजे आय वुड से इट्स अ ड्रीम कम ट्रू. आणि दुसरं म्हणजे हाऊ डू यू सी लिट फेस्ट. आय वुड से लिट फेस्टचा एक खूप मोठा फायदा आहे की, कारण जसं ललिताजी तुम्ही स्वतः पाहिलं असेल, लेखन, अनुवाद एक थोडस एक लोनली प्रोफेशन. आपण लिहितो, आपण अनुवाद करतो आणि अनेकदा दुसऱ्या लोकांना तेच चॅलेंजेस होत आहेत जे आपल्याला होत आहेत. आपल्याला काय वाटतं की माझ्या डोक्यामध्ये जे प्रश्न आहेत ते माझ्याकडे आहे. अँड रायटर्स वी ऑफन वर्क इन अ सायलो. पण जेव्हा सगळे लोक लिटफेस्टच्या लंच किंवा डिनर टेबल किंवा कॉफी ब्रेक, मग ते जाणवतं की माझ्या समोर जे प्रश्न आहेत ते ललिता मॅडम बरोबर सुद्धा तेच प्रश्न आहेत. सो दिस इज अ व्हेरी बिग बेनिफिट. यू फील कम्युनिटी सेन्स. कम्युनिटी सेन्स, राईट. वी आर ऑल ऑन द सेम पेज असं म्हणता येईल, असं फिलिंग येतं. बरोबर. इफ नॉट ऑन सेम पेज देन ऍटलीस्ट सेम बुक. हा, राईट. तुमचं जे नॅशनली आणि इंटरनॅशनली रिकॉग्नाइज झालेलं पुस्तक आहे माय नेम इज सिनेमन, याबद्दल आम्हाला सांगा. तिसरी आवृत्ती आहे, थर्ड प्रिंट रन. आणि हे बॅक कव्हर आणि हा फ्रंट कव्हर. छान कलरफुल रंगीन फ्रंट कव्हर आणि निलुफर वाडियानी डिझाईन केलं. सगळेच खूप स्तुती करतात. सो इसेन्शियली सिनेमांचं काय आहे, सिनेमा इज ऑल अबाउट अ बॉय आणि रोशन ऋषिकेश परांजपे, पुण्याचा मुलगा आहे, अडॉप्टेड आहे, दत्तक, त्याचे पेरेंट्स दत्तक घेतात त्याला. आणि मग नंतर त्याला जाणवतं की मी किती वेगळं आहे. हिज पेरेंट, मी आवर्जून हे दाखवल्या पुस्तकामध्ये दॅट मला ते बॉलिवूड सारखं करायचं नव्हतं. बॉलिवूडमध्ये अनेकदा अडॉप्शनचं पूर्ण असं ड्रामा करतात की ते ऐकून मग त्याला कळलं सिक्रेटिव्हली, आप इस घर के आपके पापा ने, ते मला दाखवायचं नव्हतं. बिकॉज यू मस्ट टेल द चाइल्ड अर्ली ऑन, ते मला सगळेच म्हणाले. सो ते मी दाखवले नॉर्मलायझिंग अडॉप्शन. आणि दुसरं म्हणजे त्याला असं वाटतं मला माझ्या बर्थ पेरेंट्सना भेटायचंय. बिकॉज त्याला काहीतरी असं वाटतं माझ्या वाढदिवसासाठी हेच मला गिफ्ट पाहिजे. आणि आई वडील नेहमीच असं म्हणतात की 18च्या आधी यू कॅनॉट मीट देम, कारण आपल्या कायद्याच्या प्रमाणे यू कॅन मीट बिफोर एज ऑफ 18. ठीक आहे, इन अदर वर्ड्स. पण काही हा एक दिवस अनपेक्षित त्याचे वडील म्हणतात त्याला की, विचारतात की श्रीमान तुझ्या वाढदिवसासाठी काय पाहिजे. आणि तो म्हणतो की मला माझे बर्थ पेरेंट्सना, माझे बाबा आणि आईना भेटायचं आहे. आणि मग ते म्हणतात की ओके लेट्स डू इट. असं का होतं आणि त्याच्या पुढे काय होतं हे पुस्तकामध्ये दिलंय. छान, वेगळा विषय आहे आणि खूपच इंटरेस्टिंग आहे. कोणत्याही साहित्य प्रकाराचं लेखन करताना त्याच्यामध्ये संशोधन हा एक मोठा विषय असतो. तर ती तुमची प्रक्रिया कशी असते? आय वुड से ना की संशोधन करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचं आहे. आणि आय रिमेंबर इवन तुमच्या इंटरव्ह्यू विथ शुतापा बासू,
ह्याच्याबद्दल कंटेंटची पुस्तक माझी जवळची फ्रेंड आहेत, आमचे मैत्रीणच आहेत आणि खूप वर्षापासून मी वागतो. अँड आय फील दॅट जेव्हा माणूस संशोधन करतो, जितकं तुम्ही संशोधन करता टिल अ पॉइंट, तुम्हाला जितके डिटेल्स मिळतात ना, त्याच्यामध्ये मग तुम्हाला एक स्वातंत्र्य आहे की तुम्ही किती डिटेल्स ऍड करायचा असेल की किती नसेल, पण तुम्हाला ते संशोधन करणं फार महत्वाचं आहे. बिकॉज थ्रू दॅट हे करून करूनच माणसाला कळतं की काय आहे नेमकं, स्टोरी काय आहे. आणि जेव्हा संशोधन जितकं केलं तितकं अनेकदा स्टोरीज बदलतात. तुमच्या डोक्यामध्ये जे स्टोरी आहे आणि जे तुम्ही ऍक्च्युअली लिहितात एक स्टोरीज बदलतात, कारण ते स्टोरी बिकम्स लाईक. बरोबर. संशोधन केल्यावर काही गोष्टी बदलत असतील. बरोबर. सध्या कोणते प्रोजेक्ट चालू आहेत, कोणती नवीन पुस्तकं येणार आहेत? येस, ओके. सो दिस इज बिग न्यूज. सो गणपती आयडल मिस्ट्री हे सगळ्या पुणेकरांसाठी खुशखबरी. 1972-73च टाइम ट्रॅव्हलिंग मिस्ट्री हे जे रहस्य आहे हे थोडस बेंगॉलीमध्ये फेलुडा थोडं ह्याच्यावरती इन्स्पायर्ड आहे आणि ते पुढच्या महिन्यात किंवा सप्टेंबरमध्ये येईल. आणि वर्षाच्या अखेरपर्यंत क्रिम्सन ट्रेल ते सुद्धा पुण्यामध्ये सेट आहे. ते सायन्स फिक्शनची स्टोरी आहे, क्रिम्सन ट्रेल मिस्ट्री. तर हे दोन आर अपकमिंग. अरे वा, छान वाटतंय की पुण्याचं सेटिंग तुम्ही घेता आणि नावं सुद्धा आपल्या ओळखीची असतात, त्यामुळे छान वाटतं. मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये तुम्ही काम करतात, पण या व्यतिरिक्त कोणत्या भाषा तुम्हाला आवडतात किंवा शिकाव्याशा वाटतात? मला अनेकदा वाटतं ऍक्च्युली तसं बघितलं तर मला भाषामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि लिंग्विस्टिक्स आणि वेगवेगळ्या भाषामध्ये. पण आय एम इंटरेस्टेड इन फ्रेंच. मला ऍक्च्युली शाळेमध्ये मी 3-4 वर्ष सेकंड लँग्वेज थर्ड लँग्वेज फ्रेंच शिकलो, पण जसं तुम्हाला माहित आहे की ते फक्त क्लासरूम मर्यादित असतं. तर आय वॉन्ट टू रिवाइव्ह दॅट. अँड कधी कधी मला वाटतं की जसं माधव म्हणाला की मी जर्मनीमध्ये मी 3 वर्ष होतो, एज 2 to एज 5. आणि मग मी जर्मन फ्लुएंटली बोलायचो, पण हळूहळू ते पूर्ण गेलं. तर आय एम थिंकिंग दॅट मे बी आय शुड परत ते जर्मनचा माझं काय रिलेशनशिप परत केलं पाहिजे. नक्की जर्मन फ्रेंच. विकास, छान वाटलं की तुम्ही तुमची लेखन प्रक्रिया, तुमची पुस्तकं याबद्दल सांगितलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. वेलकम. ऑलवेज अ प्लेजर टू टॉक टू यू अँड टू लिटरेचर अँड लँग्वेज लव्हिंग पर्सन. जसं मी आधी सुद्धा बोललो, काही लोकांचं भाषावरती प्रेम आहे, साहित्यावरती प्रेम आहे, तुमच्या दोघांवरती प्रेम. तुमच्या आगामी सर्व साहित्य प्रकल्पांसाठी आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. अच्छा, धन्यवाद. तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.